झाले या देवा संताचे सुख झाले या देवा संताचे सुख झाले या देवा संताचे सुख झाले या देवा मनवोनी सेवा करी त्यांची मनवोनी सेवा करे त्यांची मनवोनी सेवा करे त्यांची संताचे सुख झाले या देवा 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 मानवोनी सेवा करी त्यांची मनवोनी सेवा करे त्यांची मनवोनी सेवा करे त्यांची तेथे माझा काय कोण तो विचार 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 वर्णावया पार महिमा त्यांचा वर्णावया पार महिमा त्यांचा वर्णावया पार महिमा त्यांचा निर्गुण आकार झाला गुणवंत निर्गुण आकार झाला गुणवंत निर्गुण आकार झाला गुणवंत निर्गुण आकार झाला गुणवंत काली दंडवत पूजोनिया काली दंडवत पूजोनिया काली दंडवत पूजोनिया तेथे माझा काय कोण तो विचार 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 वर्णावया पार महिमा त्यांचा वर्णावया पार महिमा त्यांचा वर्णावया पार महिमा त्यांचा तीर्थे त्यांची इच्छा करते नित्य काळ त्यांची इच्छा करते नित्य काळ तीर्थे त्यांची इच्छा करते नित्य काळ त्यांची इच्छा करते नित्य कार्य वावया निर्मळ आपणासी वावया निर्मळ आपणासी वावया निर्मळ आपणासी तेथे माझा काय कोण तो विचार 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 वर्णावया पार महिमा त्यांचा वर्णावया पार महिमा त्यांचा वर्णावया पार महिमा त्यांचा अष्टमा सिद्धीचा कोणाला अष्टमा सिद्धीचा कोणाला अष्टमा सिद्धीचा कोणाला अष्टमा सिद्धीचा कोणाला वा कोणी दी आड कोणी तया कोणी ती आड कोणी दया कोणी ती आड कोणी दया तेथे माझा काय कोण तो विचार 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 वर्णावया पार महिमा त्यांचा वर्णावया पार महिमा त्यांचा वर्णावया पार महिमा त्यांचा तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी ते बळिया शिरोमणी तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी ते बळिया शिरोमणी राहिले चरणी निकटवास वाहिले चरणी निकटवास वाहिले चरणी निकटवास ते माझा काय कोण तो विचार 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 वर्णावया पार महिमा त्यांचा वर्णावया पार महिमा त्यांचा वर्णावया पार महिमा त्यांचा विठोपार कोमाये पार कोमाये
रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई संताचे सुख झाले या देवा 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 भगवानी सेवा करी त्याची हरी सेवा करीताची भगवानी सेवा करी त्याची हरी सेवा करीताची माझा काय कोण तो विचार तेथे 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 माझा काय कोण तो विचार वर्णवया पार महिमा त्यांचा वर्णवया पार महिमा त्यांचा वर्णवया पार महिमा त्यांचा वर्णवया पार महिमा त्यांचा माझा काय कोण तो विचार तेथे 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 माझा काय कोण तो विचार काय म्हणतात महाराज संताचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करे त्यांची तेथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा. श्रीमद जगद्गुरु तुकोबा राय या अभंगामधून
संतांचा महिमा या ठिकाणी वर्णन करतात. साधू संतांच्या अंगी असणाऱ्या गुणांचं सामर्थ्याचं वर्णन या अभंगामधून या ठिकाणी करतात. काय की या भगवंताला संतांचं सुख झालं म्हणून तो संतांची सेवा करतो. अशा प्रकारे संतांचा महिमा महाराजांनी या ठिकाणी वर्णन करायला घेतला. परंतु वास्तविक कसं आहे, साधू संतांचा महिमा हा काही वर्णन करता येण्यासारखा नाही. आता वर्णन करता येण्यासारखा नाही म्हणण्यापेक्षा त्यांचा महिमाच असा आहे. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मदिकार. पण एक तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांना, अडाणी लोकांना संतांचा महिमा काय असतो, कसा असतो हे कळण्याकरिता, याची कल्पना येण्याकरिता म्हणून या अभंगामधून या ठिकाणी बोलून दाखवतात की या भगवंताला संतांचं सुख झालं म्हणून तो त्यांची सेवा करतो. आता बघा, संतांचं सुख देवाला झालं असं महाराज या ठिकाणी म्हणतात. आता एक व्यवहार आपल्या नजरेपुढे जरा काय दिसतो जरा बघा, की मनुष्य हा ज्या गोष्टींमुळे त्रासलेला आहे, मग आता या सगळ्या त्रासांमधून आपली सुटका करून घेण्याकरिता तो दिवस रात्र खटपट करत असतो, दिवस रात्र प्रयत्न करत असतो. माणसाला जर दुःख जर असेल तर तो सुख प्राप्तीकरिता प्रयत्न करत असतो, सुखाचा शोध घेत मार्ग काढत चालत असतो. पण तिथं असं कुठे आहे, जो भगवंत सुखरूपच आहे म्हटल्यानंतर त्या भगवंताला त्या सुखाची इच्छा तरी परत व्हावी का? जो भगवंत सुखरूप असताना या भगवंताला संतांचं सुख झालं असं महाराजांना म्हणण्याची तरी वेळ आली असावी. जो भगवंत सुखरूप असताना हा भगवंत त्या सुखाचा शोध घेत मार्ग काढत का निघालेला आहे? आता असं सगळं दृश्य आमच्या नजरेपुढे उभं राहिल्यानंतर एक शंका एक उत्पन्न होते. काय की देव जरी सुखरूप जरी असले तरी देखील त्या भगवंताला सुद्धा कोणतं ना कोणतं दुःख हे झालेलंच असावं आणि त्या दुःखातून मुक्त होण्याचं ठिकाण त्या भगवंताला सापडलं आणि ते ठिकाण म्हणजे हे आमचे साधू संत असावेत. म्हणून एवढं छातीला हात लावून महाराज या ठिकाणी म्हणतात, संताचे सुख झाले या देवा. आता बोलावं म्हटलं तरी पंचायती, नाही बोलावं म्हटलं तर स्वतःच्या हातून स्वतःची फजिती करून घेतली असावी. आता देवाला जर दुःख झालं असं जर म्हणायचं जर असेल तर कोणतं दुःख त्या बाबाला झालेलं असावं? पाहायला गेलं तर विश्वाचा मायबाप असणारा, सृष्टीचा चालक असणारा, मालक असणारा तो भगवंत मुळात आहेच कसा? गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृद प्रभव प्रलय स्थानम निदानम असा सर्व सत्ताधारी असणारा. अहो, साधी झाडाचे पानं जरी हलायचे म्हटलं तरी त्या देवाच्या इच्छेशिवाय ते शक्य नाही. मग असा सत्ताधारी असताना सुद्धा त्या भगवंताच्या सुद्धा नशिबाला एक प्रकारचं दुःख, असमाधान त्या देवाच्या सुद्धा वाट्याला आलेलं आहे. आता ते दुःख देवाला कधी झालं, कसं झालं, का झालं हे जर आपल्याला पाहायचं असेल तर त्या भगवंताच्या मूळ स्वरूपाचा विचार करणं जरा या ठिकाणी महत्वाचं आहे. जो भगवंत निर्गुण निराकार, निर्गुण निराकार म्हणजे कसा, की ज्या भगवंताला अगोदर स्वतःच नाव नव्हतं, रूप नव्हतं, गाव नव्हतं, असं त्या भगवंताला अगोदर स्वतःच काही नव्हतं. नवता गाव शिव पहिले यासी काही, नाम रूपाची तो आधीची ठाव नाही. मनती वैकुंठिते कालीचे झाले बाई, क्षीर सागर ना कैची शेषशाही. हे असं त्या भगवंताचं सगळ्यात अगोदरच सुरुवातीचं स्वरूप. महाप्रलयाच्या अंती बिंदू स्वरूपामध्ये ज्या भगवंताचं एकट्यातच वास्तव्य होतं, त्या एकट्या भगवंताला एकटेपणा असह्य झाला, एकट्याला करमनाचं झालं. कल्पना अशी करा, एखादा रविवारचा दिवस असतो किंवा एखादा अनायशा सुट्टीचा दिवस,
आता अनायाशा उद्या आपल्याला सुट्टीच आहे म्हटल्यानंतर घरामधील ज्येष्ठ मंडळी, करते माणसं असं ठरवतात, की उद्या आपल्याला सुट्टीच आहे म्हटल्यानंतर उद्या आपण कुठेतरी देवदर्शनाला पंढरपूरला जाऊन यावं, अथवा एखाद्या पर्यटन स्थळाला काहीतरी भेट देऊन यावी. मग हे असं घरामधील ज्येष्ठ मंडळी, मोठे माणसं ठरवतात. आणि त्यांच्याच घरामध्ये एक 7-8 वर्षाचं लहान पोरगं असतं, त्याच्या कानावर ही गोष्ट घालतात. "अरे बाळ्या, उद्या आपल्याला जरा फिरायला जायचंय, तेव्हा सकाळी लवकर उठून तयारीत तेवढं तू राहा." एवढेच शब्द त्या पोराच्या कानावरती पडल्याबरोबर ते कार्ट लागतं विचार करायला. काय? की बऱ्याच दिवसांपासून घरामध्ये एकटं बसून मी निवांत टीव्ही कधी बघितलाय ते आता माझी मला सुद्धा आठवत नाही. कारण रोजचं शेड्यूल जर पाहायचं झालं तर दिवसभर ती शाळा करावी, संध्याकाळी ट्युशन करावी आणि रात्री जरा माझ्या मनासारखं जरा काही बघावं म्हटलं तर ते माझ्या नशिबाला कधीच येत नाही. का? तर ते एकटंच जर सोडलं तर घरातल्या सगळ्यांच्या टीव्ही बघायच्या सिरियल एकच असल्याच्या योगानं त्याच्या हातामध्ये तो टीव्हीचा रिमोट असून सुद्धा त्याला त्याच्या मनासारखं काही पाहता येत नाही. मग ते लागतं जरा विचार करायला, की उद्या जर आपण यांच्यासोबत जाणं जर का टाळलं, तर उद्या आपल्याला कोण टीव्हीला हे लाव, ते लाव असं सुद्धा कोण काही म्हणणार नाही. आपण किती वेळ टीव्ही बघत बसलो याबद्दल सुद्धा कोण प्रश्न करणार नाही. असा सगळा विचार करतो आणि बापाला लगेच उत्तर देऊन टाकतं. सांगतं म्हणजे काय करू? येण्याची इच्छा मला सुद्धा पुष्कळ आहे. पण मास्तरांनी गृहपाठ जरा जास्तच दिलाय आणि सांगितलंय, की परवा दिवशी वही तेवढी आमच्या पुढे हजर करा. मग हे असं अभ्यासाचं कारण निमित्त पुढं करतं आणि स्वतःच जाणं तेवढं कॅन्सल करून टाकतं, रद्द करून टाकतं. आणि दुसऱ्या दिवशी सगळे उठायच्या अगोदर उठून बसतं वाट बघायला सुरुवात करतं. ही घरातली जत्रा आत्ता जाते का मग जाते. आता गेली म्हणजे महागारी परत कधी येणार? मला किती वेळ टीव्ही पाहता येईल अशी वाट बघत होते. एकदा का ही सगळी घरचे माणसं सगळे गेले रे गेले म्हटलं, की त्या आनंदामध्ये, त्या उत्साहामध्ये आता टीव्ही पाहायचा आहे. एवढ्या दिवसाची इच्छा माझी आज पूर्ण होणार आहे. म्हणून आनंदानं उड्या मारत त्या टीव्हीच्या हॉलमध्ये पळत येतो. आता एकच पप्पा आता इतक्या दिवसाची इच्छा माझी आज पूर्ण होणार आहे. म्हणून कौतुकानं उड्या मारत पळत ते टीव्हीचं बटन चालू करायला पळत. आता पळत जाऊन ते टीव्हीचं बटन चालू करायचा अवकाश, की एवढ्यामध्ये ते लाईट का जाऊन एरवी चुकून सुद्धा कधी जाणार नाही. पण त्याच दिवशी मात्र येईल. मग ही आत्ता येईल, मग येईल, आता येईल, मग येईल असं करत करत 10 वाजले, 12 वाजले, 2 वाजले, 4 वाजले, 5 वाजले, अखेरपर्यंत लाईटचा त्या वेळेला त्या दिवशी पत्ता नाही. जोपर्यंत ते लेकरू घरामध्ये एकटं होतं, तोपर्यंत लाईट त्या वेळेला त्या दिवशी आली नाही. मग त्यावेळी घरामध्ये एकटं राहून जी काही त्या लेकराची अवस्था झालेली असेल, ती सांगता न येण्यापलीकडे. कोणतीही सुखाची साधनं हे उपभोगायला नसताना जसं तुम्ही आम्ही या जगात एकटे राहूच शकत नाही. अथवा आणखीन एखादं उदाहरण जर पाहायचं झालं तर ते सुद्धा आपल्याला जरा वाचता येतं. दावणीला 2 बैल बांधले. विकत घेतल्यापासून दुशी असल्यापासून ती एकत्र आहेत. कधीच त्यांना वेगवेगळं बांधलेलं नाही. मग अशा वेळेला ती बैल जोड बांधलेली असता त्यातला एक बैल निवांत खाली बसून रवंत करायला लागलेला आहे आणि दुसरा बैल उभारून कडबा खातोय अथवा उसाचं वाढ खातोय. मग अशा वेळेला काय करावं? त्या उभारलेल्या बैलाचं दावं सोडावं आणि आपल्या बरोबर जर त्याला फरलांगभर 2 फरलांगभर चालत त्याला घेऊन जावं. असं कुठं त्या बैलाला एक 10-15 फूट पुढे चालत घेऊन जायचा अवकाश, की तेवढ्यात ते बसलेलं बैल ताड दिशेने उठून उभं राहतं आणि म्हणत असतं, "अरे, माझ्या एकट्याला सोडून तुम्ही दोघं चाललात कुठं? एवढ्या ह्याच्यामध्ये ते दावं तोड, माती उकर, अथवा हंबारड्या फोड." असं ते बसलेलं बैल करत असतं. बरं ज्याला आपण बरोबर घेऊन निघालो, तो काय तुमच्या आमच्या पाठीमागं गुण्या गोविंदानं शेपूट वर करून येत असतो असा अजिबात नाही. मालक माझ्या एकट्याला घेऊन चाललाय कुठं? का माझ्या जोडीदाराचं का माझ्या वाट्याला लावतोय? का मला कुठला बाजार दाखवून आणतोय?